आता माफ करा, तुमच्या कर्तृत्वाचा अपमान करण्याचा हेतू नाहीये माझा, पण प्रश्न माझ्या नवऱ्याच्या मानाचा आहे. त्यामुळे काही गोष्टी मला बोलाव्या लागतील. सॉरी. आई, माझ्या नवऱ्याने ना मला गाडी बंगला दिला नसेल, पण जेव्हा अख्खं जग माझ्या विरोधात उभं होतं ना, तेव्हा हा माझा नवरा माझ्या बाजूने उभा होता. जेव्हा तुझा तो नवकोट नारायण विराज कामत माझ्या चारित्र्यावर शंका घेत होता ना, तेव्हा यांनी माझा हात धरून खणखणीत विश्वास दाखवला माझ्यावर. का माहितीये? कारण नाही, खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय याची ना चांगली जाण आहे त्यांना. सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन खऱ्याच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची हिंमत आहे त्यांच्या. मान्य आहे मला, उठसूट माझ्या हातात पैसा आणून ठेवण्याची ऐपत नसेल त्यांची, पण अगं माझ्या डोळ्यात एक अश्रू येऊ नये म्हणून जीवापाड जपतो ग मला माझा नवरा. सुमित, हे बघा आई, नीट डोळे उघडून बघा माझ्या नवऱ्याचे हात. कष्ट करून कसे गट्टे पडलेत त्यांच्या हातावर. खूप कष्ट करतात अगं ते. कोणाच्या बोटातली सोन्याची अंगठी, हातातलं सोन्याचं ब्रेसलेट यापेक्षा ना माझ्या नवऱ्याच्या या तळ हातावरचा हा दागिना माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे. आणि अगं तू तर त्यांना जावई पण मानत नाहीस ना, मग कुठल्या अधिकाराने एवढं बोलतेस ग त्यांना? त्यांनी कधी 2 पैशांसाठी तुझ्यासमोर हात पसरले का? कधी काही मागितलं तुझ्याकडे? नाही ना, कारण अगं मागणं ना त्यांच्या स्वभावातच नाहीये. माझ्या नवऱ्याला फक्त देता येतं. त्याने तुम्हाला आदर दिला, मान दिला, प्रेम दिलं, एवढंच नाही, तुमच्या आता मी बोलले ना तर माझं पुण्य कमी होईल, पण तुम्हाला जाणीव नाहीये ना, त्यामुळे बोलावं लागेल. आज तुमच्या ताटातले 2 घास आहेत ना अर्पिता मॅडम, ते सुद्धा माझ्या नवऱ्यामुळे येत आहेत. तोंड सांभाळून. आजपर्यंत तेच करत आली आई, पण आता नाही. कशाच्या जीवावर एवढं बोलतेस ग तू? ज्या नवऱ्याचा उदो उदो करतेस त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा टिकू दिलं नाही. अगं फुटका मणी नाही तुझ्या अंगावर. ते मी स्वखुशीने दिलं होतं माझ्या घरासाठी, त्यांना तर ते माहीतही नव्हतं. आणि आई, जसं मी माझं मंगळसूत्र माझ्या घरासाठी दिलं ना, तसं त्यांनी आपल्या आई, एका मुलीसाठी ना तिचं सासर आणि माहेर सारखंच प्रिय असतं अगं. कसरत करत का होईना ती दोघांना जीवापाड जपायचा प्रयत्न करत असते. पण आज ना तू, मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा तू या घराचे संबंध तोडायला सांगितले होतेस ना मला, पण फक्त समीरने सांगितलं म्हणून आज मी इथे आले. त्या नवऱ्यामुळे आज माझं अस्तित्व आहे. त्याचं जर या घरात अपमान होणार असेल ना, तर या घरातल्या प्रत्येक नात्याला मी तिलांजली द्यायला तयार आहे.
अर्पिता मॅडम,